नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? अनु निनू ब्लॉगच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात मिळणारी एक खास पारंपरिक रानभाजी, कंटोळी. पावसाळा सुरू झाला की आपल्याला वेगवेगळ्या रानभाज्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात. त्यापैकीच एक ही कंटोळी. दिसायला थोडी काटेरी पण वेगळी वाटते, पण चवीला मात्र खूप छान असते. कंटोळीला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. काही ठिकाणी तिला काकोरा, करकोटकी, तर काही ठिकाणी तिला करटुलं असंही म्हणतात. ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते, त्यामुळे तुम्हाला ही भाजी जेव्हाही मार्केटमध्ये फ्रेश मिळेल नक्की घेऊन या आणि करून पहा. या भाजीला स्वच्छ करताना फक्त बघून घ्यायचं, याच्या काट्यात कधीतरी माती अडकली असते, त्यामुळे काटे व्यवस्थित साफ करून घ्यायचे. इकडे मी अशी भाजी व्यवस्थित धुवून घेतली आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित कारल्यासारखीच बारीक स्लाइस करून कट करून घ्यायची. आता आपण इथे भाजी बनवायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बघून घेऊयात की आपल्याला काय काय जिन्नस लागणार आहे. अगदी साध्या सोप्या प्रकारे ही भाजी बनवता येते. तर मी इथे घेतलाय एक मोठा कांदा, 2 लहान साईजचे टोमॅटो, त्यानंतर खोबरं, म्हणजे खोबरं वाटी, म्हणजे याच्यातलं थोडंसं खोबरं. तुम्ही आता त्या बदली शेंगदाण्याचा कूट किंवा अजून काही टाकत असाल तर ठीक आहे, पण आमच्या कोकणात की नाही खोबरं असं वरणा प्रत्येक भाजीत खवणलेलं खोबरं असं भुरभुरलं जातं, म्हणजे गार्निशिंग सारखं आपण ते वरणा टाकायचं असतं. तर ते खोबरं, नंतर मग कोथिंबीर आणि बाकीचे सुके, म्हणजे आपल्या फोडणी देण्यासाठी जिरं, राई, त्यानंतर आपले काही सुके मसाले, म्हणजे हळद, हिंग, धणे जिरा पावडर असे, आणि लाल मसाला, मीठ, असे सर्व जिन्नस आपल्याला इथे लागणार आहेत. तर चला आपण सुरुवात करूया. पहिले तर आपण कंटोळी, आता ही मी 1/2 किलो कंटोळी घेतलेली, त्याच्यासाठीच हे सगळे जिन्नस सांगितलेत तुम्हाला. तर आता आपण पहिले सुरुवात करूया कंटोळी कट करून घ्यायला. ही जरा अलगदच कट करायची असते, कारण याच्या बिया थोड्या हाताला लागू शकतात. याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या असतात, तर त्यासाठी तुम्ही चमचा वापरू शकता. कंटोळी कापून घेऊयात. बघा, अशा प्रकारे मी स्लाइस करते. पहिले त्याचं खालती टोक आणि देठाकडचा भाग थोडा कट करून घ्यायचा. 2 स्लाइस करायचे. आता ह्याच्या बिया थोड्या कडक असतात, त्यामुळे केअरफुली करायचं, कारण कधी कधी सुरीने वगैरे हातावर येऊ शकतं. त्यामुळे मी चमचा घेतलाय. ते याने आपल्या अशा बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या. आणि बघा, ह्या अशा बिया काढून झाल्यावरती आपण ह्याचे स्लाइस करून घ्यायचे. अगदी तुम्ही कारल्याची जसे स्लाइस करतात त्याच प्रकारे कंटोळीचे पण स्लाइस करून घ्यायचे. असे बारीक बारीक स्लाइस करून घ्यायचे. अशाच प्रकारे सगळ्या कंटोळे कापून घ्यायचे. तर इथे मी अशी पहिले मधना कंटोळीशी कट करून घेतली आणि याच्या बिया काढून घेते, म्हणजे एक एक काम सोपं पडेल. या सगळ्यांच्या बिया मी आता काढून घेतल्यात आणि आता याचे स्लाइस मध्ये कट करून घेते. ते आपली भाजी अशी व्यवस्थित कापून झाली आहे. बघा, व्यवस्थित स्लाइस मध्ये झाली आहे. आता पुन्हा एकदा आपण याला एका पाण्यात धुवून घेऊया. आता आपण भाजीची पूर्वतयारी करून घेतली. आपण इथे कांदा, टोमॅटो, भाजी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे आणि खोबरंही आपण आता खवणून घेतलंय. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया. पहिले मी इथे 2 पळ्या तेल टाकून घेते. तेल तापल्यावर याच्यात जिरं, राई असं फोडणी घालून घ्यायची. जिरं आणि राईची. जिरं, राई, अगदी चिमूटभर हिंग,
जिरं राई तडतडली आहेत. आता याच्यात कांदा घालून घेते. ही भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते. तर आता मी साध्या पद्धतीने करते. काही जण याच्यात चणा डाळ टाकतात किंवा काही जण अजून वेगळ्या पद्धतीने करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे ही भाजी कशा प्रकारे केली जाते हे कमेंट मध्ये नक्की कळवा. मला आवडेल वेगवेगळ्या पद्धती जाणून घ्यायला. हे मी इथे धने जिरे पावडर आणि हळद टाकून घेतलीये. लाल तिखट. तुम्हाला आता बऱ्यापैकी माहितीच असेल की कोकणात ना काही ठिकाणी भाज्या करताना थोडासा गुळ वापरला जातो भाजीमध्ये, पण त्याने कसं चव येते. पण काही जणांना गोड आवडत नाही, तर आमच्याकडे आम्ही थोडासा गुळ वापरतो. पण तुमच्यावरती डिपेंड येते, कारण गुळाने कशी अगदी गोड नाही लागत, पण जी भाजीला चव असते ना ती खूप सुंदर येते. तर ते तुमच्यावरती आहे, तुम्हाला टाकायचं आहे की नाही. तर मी इथे आज थोडासा गुळ टाकणार आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे थोडासा म्हणजे बघू शकता तुम्ही, अगदीच थोडासा. बघा, अगदी थोडासाच गुळ. गोड नाही झाली पाहिजे भाजी, पण त्याची चव अतिशय छान येते गुळ टाकल्यावर. काही जणांना आवडते, नाही आवडत. तर ऍक्च्युली ही पद्धत की नाही माझ्या माहेरची आहे. माझ्या माहेरी असं गुळ टाकून थोडीशी भाजीमध्ये म्हणजे गुळ वापरला जातो. भाज्या किंवा आमट्या, ज्या वेगवेगळ्या काही कडधान्याच्या आमट्या करतो ना, त्यात चव येण्यासाठी असं गुळ वापरला जातो. आता हे कांदा थोडासा होऊ द्यायचाय, मग त्याच्यात टोमॅटो टाकते. आता याच्यात टोमॅटो टाकून घेते आणि मस्त हे एकजीव होण्यासाठी झाकणावर पाणी ठेवून शिजू देते. अगदी जास्त नाही, 4 ते 5 मिनिटं शिजवावं लागतं. ते असं एकत्र करून घ्यायचंय आणि झाकणावर पाणी ठेवून 5 मिनिटं शिजू द्यायचं. इथेच आहे की नाही, मी थोडीशी कोथिंबीर पण घालते. त्याने सुगंध येतो ना कोथिंबीरचा, भाजीला खूप छान लागतो. खूप छान वाटते भाजी, म्हणजे सुगंधी खायला. तुम्हाला याच ठिकाणी जर मीठ घालायचं असेल तर घालून घ्या, नाहीतर जर तुम्हाला अंदाज नसेल तर तुम्ही अगदी भाजी त्यात टाकल्यावरतीच मीठ घालून घ्यायचं. मी आज ही शेअर करते तुमच्यासोबत. हे मी किचन रनर घेतलंय. ही मॅट आहे ना, मी स्पेशली डीमार्ट मधनं घेतलीये, कारण याच्याने मला खूप फायदे झाले, म्हणून मला तुम्हाला आज सांगावंसं वाटते की ही मॅट म्हणजे आपण बायका असं म्हणजे बऱ्याच वेळेस असं किचन मध्ये 2-3 तास तरी उभं राहून आपण काम करतो. तर मग त्याच्या वेळेस मग काय होतं, आपल्या टाचा दुखायला लागतात किंवा थंडीच्या दिवसात हे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी येतात. तर मग त्यासाठी मी हे ना, हे किचन मॅट म्हणजे किचन रनर मागवलं आहे. हे कसं स्लिप होत नाही आणि जे त्याचा बरोबर ग्रिप पकडून ठेवते. आणि तुम्ही किती वेळ काम करात ना, तर तुम्हाला खरंच बघा फरक पडेल. याच्यावर उभं राहून तुम्ही काम करा, तुमचे पाय, टाचा दुखणं कमी होईल. म्हणजे कारण आपल्याला थंडीच्या दिवसात बराच वेळेस हा त्रास जाणवतो. त्यासाठी स्पेशल मी तुम्हाला असं म्हणजे सजेस्ट करायचं म्हणून सहजच हा व्हिडिओ मला दाखवावासा वाटलं तुम्हाला व्हिडिओमध्ये. याच्या पहिलेही मी घेतलं होती, दुसरी मॅट होती, पण आता मी नवीन ही घेतली आहे. हिला ग्रिप आहे म्हणून, आणि ही अराउंड 399 म्हणजे 400 आपल्याला मिळून जाते. तर मग मी तुम्हाला सगळ्यांना फक्त सजेस्ट करते, जर तुमचे पाय वगैरे दुखत असतील तर ही मॅट तुम्ही वापरायला काही हरकत नाही. इकडे मस्त आपले कांदा टोमॅटो शिजलेत. आता याच्यात आपण भाजी ऍड करून घेऊया. आता मी इथे पण थोडं मीठ घालून घेते अंदाजानुसार. आता याच्यावर पुन्हा झाकण ठेवून द्यायचं.
आता आपली भाजी इथे शिजते तोपर्यंतच आपण इथे खोबरं घालून घेऊयात, म्हणजे भाजी आणि खोबरं एकत्र व्यवस्थित शिजून एकजीव होतील. आता आपण पुन्हा भाजीवर झाकण ठेवून घेऊयात. 5 ते 10 मिनिटात आपली भाजी व्यवस्थित तयार होईल. अशा प्रकारे आपली भाजी आता झालीये. आता याच्यावर कोथिंबीरने गार्निशिंग करून आपण याला सर्व करून घेऊयात. गरमागरम भाकरी आणि पोळी सोबत ही कंटोळीची भाजी, पावसाळ्यात यापेक्षा छान कॉम्बिनेशन आणखी काय असणार. तुम्ही कंटोळीची भाजी कशी बनवता? तुमची खास काही रेसिपी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. अशीच आपल्या घरची पारंपरिक चव घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.